नमस्कार मित्रांनो, 9 वर्षानंतर आशिया खंडातील सर्वात मोठी आर्थिकदृष्ट्या ज्याचं अनेक छोटी मोठी राज्ये आहेत त्याच्यापेक्षा जास्त अर्थसंकल्पीय बजेट असणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. आपणाला माहिती आहे का की मुंबई महानगरपालिकेमध्ये गेली अनेक वर्ष कर रूपाने आपण जनता, आपण नागरिक कर रूपाने आपण टॅक्स भरत आहोत, कर देत आहोत, पण त्या बदल्यात आपल्याला काय मिळतंय आणि मुंबई महानगरपालिकेचं बजेट काय आहे याच्याविषयी थोडीशी चर्चा करण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आलो आहे. मुंबई महानगरपालिकेचा बजेट 2024 आणि 25 मध्ये 60,000 कोटी. लक्षात घ्या, 60,000 कोटी हे आपल्या प्रत्येकाला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये यावर्षी 25-26 साठी तो 15% वाढून 75,000 कोटीपर्यंत वाढवण्यात आले. 75,000 कोटी सारखा बजेट हा अनेक राज्य आहेत, नागालँड, गोवा, मिझोरम, अशी छोटी मोठी जी राज्य आहेत त्यांच्याही पेक्षा जास्त बजेट हा आपल्या मुंबई महानगरपालिकेचा आहे. या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा आहे. या मुंबईमध्ये प्रत्येक वर्षी इतका बजेट असूनही मुंबईतील नागरिकांना काय मिळते? पावसाळा सुरू झाला, स्लम मधील लोकांना रात्री झोपण्याचीही भीती वाटते, कारण त्यांच्या शेजारी असलेले जे गटार आहेत त्या गटारातली घाण येणाऱ्या पावसाबरोबर त्यांच्या घरात घुसते आणि या घरात घुसणाऱ्या घाणीवर प्रत्येक वर्षी मुंबई महानगरपालिका अंदाजे 253 कोटी रुपये खर्च करते फक्त पावसाळ्यापूर्वीची साफसफाई करण्यासाठी. त्यानंतर आपल्याला काय मिळतं तर घरामध्ये आलेल्या उघड्या गटारातली घाण, आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा जो रस्ता आहे अंधेरी घाटकोपर लिंक रोड, त्या लिंक रोडवरील पेनिन्सुला हॉटेलकडे कमरे इतकं पाणी, संपूर्ण रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग आणि पावसाळा नसला तरीही ते ढीग दिसून येतात, अशी परिस्थिती आहे. या बजेटरी प्रोव्हिजन मध्ये सॉलिड वेस्ट घनकचरा जो विभाग आहे त्याच्यावरती खर्च केले जातात 2,697 करोड. 2,697 करोड रुपये या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचऱ्यावरती खर्च केले जातात. आणि जे कचरा संकलन जे आहे ते या बजेटमध्ये कचरा संकलन म्हणजे त्यामध्ये कचऱ्याच्या संदर्भात कचरा गोळा करणं, दत्तक वस्ती योजना राबवणं आणि जे विविध प्रकारे जे जमा करायचं आहे त्याच्यावरती खर्च होतोय 4,165 कोटी. 4,165 कोटी. रस्ते आणि वाहतूक याच्यावरती महानगरपालिकेचं बजेट आहे प्रत्येक वर्षी अंदाजे 5,000 करोड. इतका सर्व खर्च करून आम्हाला काय मिळतं? रस्त्यावरून चालत असताना आपल्या नाकावर रुमाल लावल्याशिवाय कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून आपण पुढे जाऊ शकत नाही. या 3 नंबर खाडी परिसरामध्ये जर तुम्ही गेलात तर मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. लोकांनी कचरा टाकला पण तो उचलण्यासाठी महानगरपालिका येत नाही, त्यांना नगरसेवक प्रश्न विचारत नाही. मग असे नगरसेवक तुम्हाला पुन्हा पुन्हा हवे आहेत का? काय यांनी सुधारणा केली? ह्या बजेटरी प्रोव्हिजन शिवाय अनेक नगरसेवकांना विविध फंड मिळतात, ते फंड कुठे जातात? हा प्रश्न आम्ही विचारणं फार गरजेचं आहे. या निवडणुकीच्या वेळेला अनेक उमेदवार तुमच्याजवळ येतील, काही पुन्हा निवडून आलेले उमेदवार निवडून येतील, पण त्यांना तुम्ही प्रश्न हा विचारला पाहिजे की इतक्या त्रासात जर तुम्ही मागच्या 9 वर्षामध्ये काही उपाययोजना केलेली नाहीत, आम्हाला हा त्रास होतोय, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं ज्या वेळेला ते उमेदवार तुमच्याकडे येतील तर तुम्ही नक्कीच त्यांना विचारली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्हाला कळलं का की निवडणुकीच्या वेळेला करोडो रुपये हे नगरसेवक साठी इच्छुक लोक का खर्च करतात? कळलं असेल तर समजून घ्या. काही नगरसेवक असेही आहेत मुंबईत, निवडून येण्याच्या पूर्वी ज्या नगरसेवकांकडे एखादी दुचाकी पण नव्हती, पण ते निवडून आल्यानंतर पहिल्या 3 महिन्यामध्ये इनोव्हा गाड्या नक्कीच घेतात. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये जर पाहिलं तर निवडणूक झाल्यानंतर 3 महिन्यात अनेक इनोव्हा या मुंबई महानगरपालिकेच्या खाली उभे असतात. तुर्तास एवढंच. नंतर याविषयी पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद.